जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आज आपण एक सुंदर आणि रचनात्मक दृष्टीने बनलेले एक अप्रतिम ठिकाणावर आलो आहोत. आज आपण येथे असलेल्या शिवकालीन खेडेगाव येथे आलो आहोत. हे खेडेगाव प्रतापगडाच्या पायथ्याला आहे. प्रतापगडाचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे. जर आपण तो व्हिडिओ बघितला नसाल, तर नक्की व्हिडिओ बघा. प्रतापगडापासून 3 किलोमीटर अंतरावर शिवकालीन खेडेगाव आहे. हे खरे गाव नसून एक देखावा उभारलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात येथे असलेले गाव कसे होते याचे उत्तम उदाहरण आपल्याला येथे दिसते. शिवकालीन खेडेगाव जर आपल्याला बघायचे असेल तर ते सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापगडाच्या पायथ्यापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. या खेडेगावला बघण्यासाठी आपल्याला 100 रुपये एंट्री फी घेतली जाते. आत जाताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे यांचा देखावा दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी म्हणून त्यांचा राज्याभिषेक सोहळा असलेली फ्रेम व अशा अनेक उदाहरणं आपल्याला येथे दिसतात. या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये येथे असलेले खेडेगाव, येथे असलेले लोके कसे राहत होते याचे उदाहरण आपल्याला दिले आहे. आपण आत गेल्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा दिसते. त्या बाजूला आपल्याला पुरातन काळातील घरं दिसतात. या ठिकाणी आपल्याला एक कुटुंबाचे घर दिसते. ते कुटुंब आपली कामे करताना दाखवलेले आहे. येथे अजून एक बैलगाडा दिसतो. हुबेहूब खऱ्या बैलगाड्यासारखा आपल्याला दिसतो. थोडा पुढे गेले की आपल्याला एक धनगर कुटुंब दिसते. हे धनगर कुटुंब मेंढ्याची पालन करत असताना दिसते. घराच्या बाजूला गाईचा गोठा दिसतो. गोठ्याच्या बाजूला दोन बायका आपले काम करताना दिसतात. खरंच खूप सुंदर या वास्तूचे उभारण करण्यात आलेले आहे. संपूर्ण घर हे शेण मातीने बनवलेले आहे. एकदम पुरातन काळात आल्यासारखे आपल्याला वाटते. आता आपण एका घराच्या आत गेलेलो आहोत. या घराच्या आत आपल्याला एक चूल पेटताना दिसते. खरंच खूप सुंदर आणि असे वाटते की हुबेहूब आपण एका गावात आल्यासारखे वाटते. आता आपण गावामध्ये असलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराजवळ आलो आहोत. मंदिर हे गावाच्या मधोमध आहे. येथून आपल्याला संपूर्ण गावचा नजारा दिसतो. मंदिराच्या बाजूला आपल्याला एक वासुदेव दिसतो. सकाळच्या वेळेस वासुदेव या गावाला उठवण्यासाठी आला आहे असं वाटते. आता आपण येथे असलेल्या लोहाराच्या कुटुंबाचे घर बघत आहोत. येथे आपल्याला लोहार काम करताना दाखवलेलं आहे. थोडाच पुढे गेल्यावर आपल्याला गावची एक विहीर दिसते. विहिरीचे पाणी काढताना येथे बायका व मुलं दाखवलेली आहेत. इथे असलेली प्रत्येक वास्तू, प्रत्येक घर व प्रत्येक गोष्टी एकदम हुबेहूब असे वाटते. येथे आल्यावर आपल्याला असं वाटते की आपण खरंच एका गावी आलो आहोत असं वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आल्यासारखा येथे आल्यावर आपल्याला भास होतो.
येथे आपल्याला एक चांभाराचे घर दिसते. येथे असलेला चांभार आपले काम करताना दिसतो. येथून आपल्याला संपूर्ण गावाचा नजारा दिसतो. गावाचे एक वडाच्या झाडाखाली गावाचे गावकरी गप्पा मारताना दिसतात. खरंच खूप सुंदर आणि अप्रतिम दृश्य आपल्याला दिसते. आता आपण येथे असलेल्या गावच्या पाटलाच्या वाड्याच्या इथे आलो आहोत. वाड्याच्या बाहेर आपल्याला घोडा दिसतो. हा वाडा खूप मोठा उभारलेला आहे. वाड्यामध्ये गेल्यावर आपल्याला भले मोठे अंगण दिसते. वाड्यामध्ये आपल्याला झोपाळा दिसतो. वाड्यामध्ये बरोबर मधल्या ठिकाणी आपल्याला तुळस उभारलेली दिसते. या वाड्यामध्ये स्वयंपाकघर देखील आहे. तिथे आपल्याला पुरातन काळातील अनेक भांडी दिसतात. खरंच खूप सुंदर आणि पुरातन काळातील भांडी बघून खरंच मन प्रसन्न झाले. खरंच खूप सुंदर आणि अप्रतिम अनुभव येथे आल्यावर आपल्याला होतो. येथे आल्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात आल्यासारखे वाटते. स्वराज्यातील एक गाव बघितल्यासारखा अनुभव आपल्याला येतो. आपण जर प्रतापगडावर येत असाल, प्रतापगडापासून जवळच असलेल्या शिवकालीन खेडेगावला नक्की भेट द्या आणि ह्या गावाचा अनुभव नक्की एकदा तरी घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय.